फळे रसाळ उमटी, मुखी अमृताची वाणी, देह देवाची कारणी, सर्वांग निर्मळ, चित्त जैसे गंगाजळ, मुखी अमृताची वाणी, देह देवाची कारणी, तुका म्हणे जाती, तुका म्हणे जाती, ताप दर्शने विश्रांती, मुखे अमृताची वाणी, देह देवाचे कारणी. प्रस्तुत सेवेकरता घेतलेला अभंग हा देहूचे सुप्रसिद्ध साधू संत हृदय सम्राट विश्ववंद्य विश्वसंत विश्वभूषण जगद्गुरु तुकोबाराय यांचा आहे. या अभंगातून तुकोबाराय संतांच्या अलौकिक जीवनाचं दर्शन घडवतात आणि अशा संतांचं दर्शन झालं असताना काय लाभ तोही या अभंगातून स्पष्ट करतायत. आमचे गुरुनाम गुरु स्वानंद सुखनिवासी सद्गुरु जोग महाराज यांच्या पुण्यतिथीच्या शताब्दीच्या निमित्ताने हा महोत्सव या ठिकाणी संपन्न होतो आहे. आपलं जामगाव पंचक्रोशी, त्याचप्रमाणे आपल्या पारनेर तालुका पातळीवर हा पुण्यतिथीच्या शताब्दीचा महोत्सव मोठ्या उत्साहाने संपन्न होत आहे. आमचे हरिभक्तपरायण योगेश महाराज आणि जी काही मार्गदर्शक मंडळी, सहाय्यक मंडळी असतील, या सर्व मंडळींनी हा कार्यक्रम मोठ्या उत्साहाने या ठिकाणी आयोजिलेला आहे. अलीकडच्या काळातलं एक थोर संत विभूतिमत्व म्हणजे जोग महाराज. वेळ जसा पडेल, धर्माला ग्लानी अधर्म वाढला जाईल, त्यावेळेला जसा देव अवतार धारण करतो तसंच देवाचं कार्य हे कृतीतून घडवण्याकरता समाज या योग्य मार्गाला येण्याकरता तसे संतही अवतीर्ण होत असतात. देवाच्या येण्याच्या आणि संतांच्या येण्याच्या पद्धतीत फरक आहे, परंतु कार्याचं स्वरूप मात्र दोघांचं एकच आहे. दोहीचा विचार एक विश्वबंधुत्व, जातीयता निर्मूलन, अस्पृश्यता निवारण इत्यादी महत्वाच्या या मुद्द्यावर संतांनी, जगद्गुरु तुकोबारायांनी भर दिला आणि जातीयतेची शृंखला तोडून काढून आम जनतेला भक्तीचा मार्ग हा दाखवला. परंतु सध्याच्या इतिहासामध्ये त्याची नोंद नाही, ही शोकांतिक आहे. सध्याच्या इतिहासामध्ये जातीयता निर्मूलन, अस्पृश्यता निवारण या कार्याच्या बाबतीत महात्मा ज्योतिबा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची नावं घेतली जातात, परंतु आमचा याच्यावर दावा आहे. यांच्याही अगोदर आमच्या जगद्गुरु तुकोबाराय नाथ महाराजांनी या कार्याचं, अस्पृश्यता निवारणाचं, जातीयता निर्मूलनाचं, मानवतेचं कार्य समाजाच्या पुढे ठेवलं, पण इतिहासामध्ये त्याची नोंद नाही. तुकोबारायांनी हाक मारली की नाही, यारे यारे लहान थोर याती भलती नारी. तुका म्हणे नाही जाती सवे काम, तुका म्हणे याती होका तयाची भलती.
सर्व लोकांना आम जनतेला तुकोबारांनी हाक दिली. मला सांगा, महात्मा ज्योतिबा फुले अगोदर का जोग महाराज हे तुकोबार अगोदर? तुकोबार अगोदर. बाबासाहेब आंबेडकर अगोदर का तुकोबार अगोदर? तुकोबार. मग तुकोबारांनी जर ही हाक दिलेली आहे, या कोणी कोणत्या जातीचे असा या सर्वांना जर तुकोबाराने हाक मारली आणि सर्वांना जवळ केलेला आहे, तर याचे जनक आमचे तुकोबार आहेत. महात्मा ज्योतिबा फुले यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनाही तुकोबारांचे विचार पटले आणि त्या विचाराची काळ धरून त्यांनी अधिक प्रचार केला आम्ही म्हणू शकतो. पण याचे जनक जे तुकोबार आहेत, त्यांनी पहिली हाक दिलेली आहे आणि आम जनतेला एकत्र आणण्याचं काम केलेलं आहे. नारी नर कुणी असं विष्णुमाय जग, वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम अमंगल. यातायाती धर्म खूप प्रखरतेने याचा प्रचार केला आणि तेच विचार आमचे स्वानंद सुखनिवासी गुरुनाम जोग महाराजांनी प्रत्यक्ष क्रियेत अंमलात आणण्याचं कार्य केलं. जोग महाराजांचे जे प्रमुख 4 शिष्य, ते 4 शिष्य 4 जातीचे होते. बंगड स्वामी महाराज हे राजपूत समाजाचे होते. लक्ष्मण महाराज इगतपुरीकर हे धनगर समाजाचे होते. मारुती महाराज आळंदीकर हे गुरव समाजाचे होते. मामासाहेब दांडेकर ब्राह्मण समाजाचे होते. सर्व जाती जमातीची बंधनं तोडून काढून सर्वांना एकत्र आणण्याचं कार्य जो महाराजांनी केलं आणि याचा विकास होण्याकरता, याचा प्रचार सर्वत्र होण्याकरता 1917 साली वारकरी शिक्षण संस्था स्थापन केली आणि सर्वांना आम जनतेला खुला प्रवेश ठेवला. सर्वांनी हे संतांचे विचार धारण करावेत आणि मानवता, एकता, अखंडता या विश्वामध्ये नांदावी. ही जोग महाराजांची विचारसरणी आणि त्याप्रमाणे हजारो विद्यार्थी या 100 वर्षांमध्ये तयार झाल्याने बाहेर पडले आणि वारकरी संप्रदायाची पताका ही महाराष्ट्राच्या बाहेर उत्तर प्रदेशात नाही, जगापर्यंत पोहोचवण्याचं काम या जोग महाराजांच्या संस्थेने फडकरी मंडळीने ठराविक क्षेत्रातच त्यांनी त्यांची ही साधना चालवली, टिकवली, चांगल्या निष्ठेने टिकवली. पण अन्य महाराष्ट्र संपूर्ण प्रांतात असे नाही. महाराष्ट्रातला असा एक जिल्हा सापडणार नाही की ज्या जिल्ह्यामध्ये जोग महाराजांच्या संस्थेतला कोणी विद्यार्थी नाही. असा एक तालुका सापडणार नाही की त्या तालुक्यात जोग महाराजांच्या शिक्षण संस्थेतला, वारकरी शिक्षण संस्थेतला कोणी विद्यार्थी नाही आणि तो आपला प्रचार प्रसार कार्य वारकरी संप्रदायाचं कार्य करत नाही असं नाही. या प्रकारे जिल्ह्यात जिल्ह्यात, तालुक्यात तालुक्यात जोग महाराजांनी ही शुद्ध विजयातून गोमटी रसाळ फळ समाजाला दिली आणि भारतभरच काय विदेशातही आपले वारकरी संप्रदायाची पताका फडकवली. असं जोग महाराजांचं या 18व्या
19व्या शतकातलं विशेष कार्य. 17 साली संस्था स्थापन झाली. त्याचा शताब्दी महोत्सव 3 वर्षापूर्वी संपन्न झाला आणि त्यानंतर 3 वर्षानेच जोग महाराज माऊलीच्या चरणी विलीन झाले. माघ वद्य प्रतिपदा 1920 साली. आता येत्या माघ वद्य प्रतिपदेला 20 साली 100 वर्ष पूर्ण होत आहेत. म्हणून शताब्दी महोत्सव हा महाराष्ट्रभरण्याबाहेरही मोठ्या विशेषत्वाने आदराने तो केला जातो आहे. त्यापैकी आपल्या पारनेर तालुक्यातूनही हे एक विशेषत्वाने घडतो आहे. जोग महाराजांची ही पुण्यतिथीची शताब्दी आहे. एक लक्षात घ्या, पुण्यतिथी कोणाची होऊ शकत नाही. ज्यांनी जीवनात पुण्य संपादन केलंय आणि इतरांनाही पुण्य मार्गाला लावलंय त्यांचीच पुण्यतिथी. आयुष्यभर पापच पाप करणाऱ्याची पुण्यतिथी कसली हो? पण अलीकडे लोक कोणाची पुण्यतिथी करतात तो प्रश्न सोडला. तमसगराची पुण्यतिथी, खुनी दरोडेखोर कोण त्यांची पुण्यतिथी, भ्रष्टाचारांची पुण्यतिथी. ज्यांनी पापच पाप केले इतरांना पापाकडे प्रवृत्त केले त्यांची पुण्यतिथी कसली? म्हणायची झाली तर पाप तिथी म्हणावी. पाप तिथी, पुण्यतिथी नाही. पुण्यतिथी त्यांचीच की ज्यांनी काही पुण्य संपादन केलेलं आहे आणि इतरांना पुण्य मार्गाकडे प्रवृत्त केलेलं आहे. संसाराच्या नावे घालोनी वाढत हा पुण्य धर्म केला हरी भजने हे धवळले जग. ही मोठी क्रांती जोग महाराजांची. आणि जे प्रचारक प्रसारक निर्माण केले त्यांनी आपापल्या परीने आपापल्या तालुक्यात आपापल्या जिल्ह्यात खूप मोठा आणखी बारकाईने गावोगाव प्रचार केलेला आहे. म्हणून तर हे सद्गुरू वारकरी शिक्षण संस्था इथे कार्यरत आहे. अनेक प्रांतात याच्या शाखाही निर्माण झालेल्या आहेत. म्हणून जोग महाराजांनी जो पुण्य धर्म वाढता केला त्यांचीच पुण्यतिथी आज त्याची शताब्दी ही भव्य प्रमाणात वर्षभर संपन्न होत आहे. म्हणून अशा संतांचंच काय गुणगान करावं, त्यांचं महत्व जनतेच्या लक्षात आणून द्यावं म्हणून जगद्गुरु तुकोबारायांचा हा अभंग मी आज आपल्यापुढे सेवेला घेतलेला आहे. शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारणी सर्वांग निर्मळ चित्त जैसे गंगाजळ तुका म्हणे जाती ताप दर्शने विश्रांती मुखी अमृताची वाणी देह देवाची कारणी. जगद्गुरु तुकोबार या अभंगातून संतांच्या अलौकिक जीवनाचं दर्शन घडतं. संत जीवन हे एक अलौकिक जीवन आहे. हिमालयाच्या एव्हरेस्ट शिखरावर विराजमान झालेलं जीवन, उच्चतम जीवन म्हणजे संत जीवन आहे. तुमचं आमचं मानवी जीवन हे अतिशय खोलदरीत आहे. पण संत जीवनाचे उच्च शिखरावर विराजमान झालेले जीवन आहे. संत जीवनात आणि मानवी जीवनात अंतर काय आहे? जगद्गुरु तुकोबारांच्या दृष्टांताने मी आपल्या लक्षात आणून देतो. संत जीवन आणि मानवी जीवन याचं अंतर काय? तुकोबारा म्हणतात बघा, दही आहे दही. आपण दह्याचं घुसळण करतो. घुसळण केल्यानंतर त्या दह्यातून काय निघतं? लोणी निघतं. आणखी काय निघतं? ताक. लोणी ही दह्यातूनच आणि ताकही दह्यातूनच. दोन्हीची निर्मिती एका दह्यातूनच आहे की नाही? मग दोन्ही एका किमतीत मागायला काय हरकत? एका मोने दोन्ही
एका मुले दोन्ही मागू नये. ताक आणि लोणी दोन्हीची निर्मिती एका दह्यातूनच आहे, पण दोन्हीमध्ये फार अंतर आहे. लोणी हे दह्यातलं सार आहे. लोण्यापासून आपल्याला तूप मिळते आणि ताक हे दह्यातला आसार भाग आहे. ताकापासून काय? काहीच नाही. ताक म्हणजे काय? सोप्या भाषेत सांगा, ज्याच्यात काहीच ताकद राहिलेली नसते त्याचं नाव ताक. भाताचं शिकाई ज्याला पचत नसेल त्याला जगण्याकरता आधार म्हणून डॉक्टर म्हणतात ताक घेत जा, कसं तरी 2 दिवस ढकलचे. लोणी हे सार आहे, ताक हे आसार आहे. तसं संत जीवन हे सारमय जीवन आहे आणि तुमचं आमचं जीवन असं आसार आहे. दुसरा दृष्टांत देतात तुकोबारा. या भूतलावर आपण जरा परिभ्रमण करू लागलो तर वेगवेगळे दगड आपल्याला दिसून येतात. गारगोटे तर वरच्यावर दिसून येतात आणि काही विशेष दगड भूगर्भात दिसून येतात. आपण भूगर्भाचं उत्खनन करतो, त्याच्यातून वेगवेगळे दगड आपल्याला मिळतात. आपण दक्षिणेकडे जर गेलो तर तिकडे आपल्याला शहाबाग, तंदूर, कडप्पा आदी करून हे दगड भूगर्भातून सापडतात. मध्य प्रदेशात गेलो तर कोटा, राजस्थान मध्ये गेलो तर मार्बल, हे वेगवेगळे दगड भूगर्भातून आपल्याला उत्खननातून मिळतात. तसाच हिरा देखील या पृथ्वीच्या पोटातूनच आपल्याला मिळतो. हिरा देखील खनिज पदार्थातच मोडला गेलेला आहे. हिरा ही पृथ्वीच्या पोटातूनच आणि गारगुडी पृथ्वीच्या पोटातूनच. मग दोन्हीची बरोबरी केली तर चालेल का? म्हणतात नाही. पृथ्वीच्या पोटी हिरा गारगोटी दोहोसी समसाठी करू नये. तुका म्हणे तैसे संत आणि जन दोहोसी समान भजू नये. हिरा हा तुकोबारा म्हणतात असं उच्च जीवन, संत जीवन, त्या जीवनाचा आणि मानवी जीवनाचा हा फार फरक आहे. मी एकेका शब्दात फक्त फरक सांगतो तुम्हाला. संत जीवन आणि मानवी जीवन याचा एकेका शब्दात फरक सांगतो. संत जीवन हे उपकारक आहे आणि तुमचं आमचं जीवन म्हणजे उपद्रवक आहे. आपल्यापासून दुसऱ्यांना पीडाच. पण संत जीवन तसं पिढे करता नाही. संत जीवन हे उपकार करते. संतांचं नुसतं दर्शन जरी घडलं तर दर्शन हे उपकार आहे. नुसतं दर्शन. तुमचं आमचं दर्शन हा उपद्रव काही पीड आहे. संतांच्या दर्शनातून महान लाभ आहे आणि आपल्या दर्शनातून लोकांना पीड आहे. हे सांगू का? एक जण काय म्हणलं, अरे माझं एकही कामात झालं नाही. दुसरा म्हणतो का झालं नाही? हा म्हणतो तेच काही कळत नाही. अरे मग अगोदर तसं संपर्क करायचा, फोन करायचे, त्याची रुजवत करून घ्यायची आणि मग करायचं ना. म्हणतो ते सगळं केलं होतं, फोन झाले होते, ते याही म्हटले होते, पुन्हा कन्फर्म केलेलं होतं, पण तरी माझं एकही काम झालं नाही.
का झालं नाही काही कळत नाही. दुसरं म्हणतो का झालं नाही माझ्या एक लक्षात येतं, सांगतो म्हणजे काय, तू सकाळी उठल्या उठल्या कोणाचं तोंड पाहिलं म्हणतात की नाही माणसं, सकाळी उठल्या उठल्या तू कोणाचं तोंड पाहिलं होतं. याचा अर्थ काय, आपलं तोंड पाहण्यामध्ये लोकांची होणारी कामं होत नाही, असा आपल्या दर्शनाचा आपशकू नये. लोकांची कामं होणारी कामं होत नाही, तसं संतांचं दर्शन नाही. संतांचं दर्शन अतिशय लाभदायक आहे, लाभदायक. तुमचं आमचं दर्शन उपद्रवक, म्हणून तुकोबाराने म्हटले, तुका म्हणे क्षण नको तयाचे दर्शन. एक क्षणभर देखील त्याचं दर्शन नको, त्याचे दर्शन न व्हावे शिवासता तुझी. एक माणूस असा होता, त्याचं तोंड पाहिलं का लोकांना जेवायलाच मिळायचं नाही. एकाचा अनुभव नाही, अनेकांचा अनुभव, अनेक गावांचा अनुभव, अनेक तालुक्याचा अनुभव, अनेक जिल्ह्याचा अनुभव. त्याचं तोंड पाहण्यात आलं का दिवसभर जेवायला मिळायचं नाही. सर्व लोकांनी राजाकडे तक्रार केली, राजेसाहेब अमुक एक व्यक्ती आहे, त्याचं तोंड पाहिलं की जेवायला मिळत नाही. राजा मला पटत नाही, त्याचं तोंड पाहण्याचं ना आपल्याला जेवण मिळायचं काय सांग. आपल्या घरी आपली पत्नी स्वयंपाक करते, पुन्हा पुन्हा बोलवते, हाक मारते, काय होते, चला चला जेवण घ्या. कोणाचं तोंड पाहण्याचं जेवण मिळण्याचं पटत नाही. लोक म्हणू लागले, तुम्हाला पटत जरी नसलं तरी आमचं सर्वांचा अनुभव नाही, पटत नाही, अनुभव घ्या. राजा मुलाला ठीक आहे, अनुभव घेणार आणि मग निर्णय घेणार. राजाने त्या माणसाला आदल्या दिवशी मुक्कामाला बोलवलं राजवाड्यात, आणि सकाळी उठल्या उठल्या पहिलं त्याचं तोंड पाहिलं. राजा काय झाला प्रकार, दिवसभर अशी कामं राज दरबारात येत गेली की राजाला ती कामं सोडून जेवायला जाता आलं नाही. कुठे बॉम्बस्फोट घडला, कुठे आग लागली, कुठे काय, असे भयानक प्रश्न राज दरबारात येत गेले की ते टाकून देऊन राजाला जेवायला जाणं उचित वाटलं नाही. राणीचे फोन येत आहेत, चला चला तुम्ही जेवून घ्या. संध्याकाळ झाली, सर्व दरबार शांत झाले, काही नाही. राजा म्हणला, लोक म्हणतात ते काही चुकीचं नाही, आपण या माणसाचं तोंड पाहिलं उठल्या उठल्या, म्हणून या प्रकारे बरोबर आपल्याला जेवायला मिळालं नाही. राजा म्हणू लागला, चौकशी समिती नेमायची नाही, आयोग नेमायचा नाही, लगेच निर्णय जाहीर, फाशीची शिक्षा. राजा त्याला म्हणाला, तुला फाशीची शिक्षा का? आम जनतेचा अनुभव नाही, शेवटी आज मी माझा अनुभव घेतलेला आहे, तुला फाशीची शिक्षा. आता राजेसाहेब तुम्ही शिक्षा दिली, म्हटलं मुद्दा कुठे राहतो. तर ज्याला फाशी दिली जाते त्याची अंतिम इच्छा पूर्ण केली जाते, असा एक नियम आहे. ते तुझी काय इच्छा आहे सांग, अंतिम इच्छा पूर्ण करतो. तो म्हणाला, आता मरायचं ना, आता काय अंतिम इच्छा नाही. म्हणे नियम आहे तो, ज्याला फाशी दिली जाते त्याची अंतिम इच्छा पूर्ण केली जाते. तुझी अंतिम इच्छा सांग, ते पूर्ण करूया. तो म्हणाला, आता आग्रह आहे राजेसाहेब, तर माझी अंतिम इच्छा असेल, तुम्ही मला फाशी द्यायचं का ठरवलं? तुझ्यामुळे आम जनतेला खूप उपद्रव झालेला आहे, म्हणून तुला फाशी द्यायचं ठरवलं. तेव्हा मग राजेसाहेब, आता माझी अशी विनंती आहे की मला फाशी देताना मोठ्या पटांगणात द्या आणि आम जनतेला बोलावून त्यांच्या समोर द्या. कशा करता? म्हणजे मला आम जनतेची क्षमा मागायची की माझ्यामुळे तुम्हाला जेवण मिळालं नाही,
म्हणून त्यांची क्षमा मला मागायची. म्हणजे याच्यातून तू काय मागितलं, काय इच्छा याच्यातून काय विशेष माग, तुझी ती इच्छा पूर्ण करतो. कोणता पदार्थ, कोणतं काय हवंय? हा म्हणाला बाकी काही नाही माझी इच्छा नाही, मी आणखी एक संधी तुला माग काय. तो म्हणाला आणखी एक संधी तर राजेसाहेब, मग मी क्षमा याचना केल्यानंतर मी एक जनतेला संदेश देणार आहे. तो संदेश देण्याची परवानगी असावी. म्हणजे कोणता संदेश देणार आहे? तो म्हणे मी आता सांगणार नाही, तू क्षमा याचना केल्यानंतर तो देणार आहे. राजाला शंका वाटलेली. राजा मुलाला नाही आत्ताच सांग. तो मुलाला नाही, क्षमा याचना केल्यानंतर. राजा मुलाला चालणार नाही, अगोदर सांगितलं. तो मुलाला मग मी अगोदर सांगतो, मला अभय द्या तुम्ही. म्हणजे तुला अभय देतो, सांग. तो मुलाला क्षमा याचना केल्यानंतर मी जनतेला एक संदेश असा देणार आहे की बाबांनो, माझ्या दर्शनामुळे, माझं तोंड पाहिल्यामुळे तुम्हाला जेवण मिळालेलं नाही. हा तुमचा सर्वांचा अनुभव, तोच राजेसाहेबांचा अनुभव. म्हणून आज मी फाशी जातो आहे. तर मी आपल्या सर्वांची क्षमा मागतो आणि तुम्हाला एक संदेश देतो. मला तुम्हाला एक सूचना द्यायची, ती अशी की तुम्ही कोणी उठल्या उठल्या राजाचं तोंड पाहू नका. माझं तोंड पाहिल्यानंतर फक्त दिवसभर जेवायला मिळत नव्हतं, दुसऱ्या दिवशी पुन्हा तो कार्यक्रम सुरू व्हायचा, काय अडचण नसायची. पण राजाचं तोंड पाहिल्यानंतर आज मला फाशी जाण्याची पाळी आलेली आहे. तर तुम्हाला विनंती की तुम्ही कोणी उठल्या उठल्या राजाचं तोंड पाहू नका, ही मला सूचना द्यायची आहे. राजा म्हणू लागला, तुझी फाशीची शिक्षा रद्द, पण माझा असा अपप्रचार करू नका. मी कशा करता सांगितलं आपल्याला, आपलं तोंड पाहण्यात, आपल्या दर्शनात लोकांची अनेक प्रकारची हानी आहे, अनेक प्रकारचे उपद्रव आहे. तसं संत जीवन नाही. संतांचं नुसतं दर्शन जरी झालं तर त्या दर्शनात महान लाभ आहे. काय लाभ आहे? तर संतांच्या दर्शनातला महान लाभ तुकोबार आहे. आज आपण सेवेकरता घेतलेल्या अभंगाच्या शेवटच्या चरणात तो सांगताय. तुका म्हणे जाती, तुका म्हणे जाती, तुका म्हणे जाती, तुका म्हणे जाती, तुका आज आपण सेवेकरता घेतलेल्या अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगताय. तुका म्हणे जाती ताप दर्शने विश्रांती. दर्शने ताप जाती, दर्शने विश्रांती.
अनिष्ट निवृत्तीपूर्वक इष्ट प्राप्ती. त्रिविध ताप जातात ही अनिष्ट निवृत्ती आणि जीवाला विश्रांती प्राप्त होते ही इष्ट प्राप्ती. मला या अभंगात प्रवेश करण्याकरता शेवटच्या चरणात दरवाजा दिसला म्हणून मी शेवटच्या चरणातून अभंगात प्रवेश केलेला आहे. मोठ्यांचा जो बंगला असतो, मोठ्यांचं जे घर असतं, त्या घरामध्ये जाण्याकरता कोणत्याही बाजूने दरवाजा असतो. तसं तुकोबारांच्या अभंगात शिरण्याकरता मला शेवटच्या चरणात दरवाजा दिसला म्हणून शेवटच्या चरणातून मी अभंगात प्रवेश केलेला आहे. असाच आपल्याला उलटा वर प्रवास करायचा अभंगाचा. संतांच्या दर्शनातून त्रिविध ताप जातात आणि विश्रांती प्राप्त होते. ताप हे जीवनात दुःख देणारे, उपद्रव देणारे, आणि ते तीन आहेत: आध्यात्मिक, अधिभौतिक आणि अधिदैविक. मनुष्याच्या जीवनात हा कोणता तरी कोणता ताप देतो. ज्ञानोबाराने त्याला ओणवा म्हटले. तापत्रय अग्नीचा लागला ओणवा, सर्व बाजूने तप्त करते. सगळं भरपूर आहे, काही कमी नाही, पण तब्येत साथ देत नाही. काय होतंय, आज पोटच फार कळणार. दुसऱ्या दिवशी विचारलं कसं काय, म्हणतो पोट दुखायचं राहिलं पण डोकं फार ठण 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 करत. तिसऱ्या दिवशी विचारलं कसं काय, म्हणतो मनकाच त्रास देत, असं उरत नाही असं उरत. मग डॉक्टरकडे जायचं म्हणे. डॉक्टरकडे गेलो. डॉक्टरने तर आज जबरदस्त धक्का दिला म्हणे मला. काय डॉक्टरने मला स्पष्ट सांगितलं, तुम्ही मोसंबीच्या रसावर राहायचं. अन्नाचा कण पोटात गेला का तुम्ही आला. मोसंबीच्या रसावर राहायचं सांग. माझ्या घरात पाहुणे येतात आणि श्रीखंड बासुंदी गुलाबजामुन खातात. मला म्हणतो काय खायचं नाही, मोसंबीचा रस. काय तब्येत साथ देत नाही. आता याला जे दुःख आहे कोणतं आहे, शारीरिक. शारीरिक दुःखाला आध्यात्मिक ताप म्हणतात. नळोबारांचे गोड अभंग. देही प्रगटे रोग व्याधी, तेने आहाळली तापे बुद्धी. लोळे न पुरे दुःखावधी, तो आध्यात्मिक ताप बोलीचे. देहातून होणारी व्यथा, तो आध्यात्मिक ताप. काही माणसांच्या जीवनात हे दुःख नसतं. काही माणसं म्हणतात आपली तब्येतीची तक्रारच नाही कधी, ठणठणे. काही काही म्हातारी माणसं म्हणतात अजून डॉक्टरची पायरी चढलो नाही. सुई कशाला म्हणतात ती टोचून घेतली नाही म्हणतात म्हातारी माणसं. काय काय तब्येतीची तक्रार नाही म्हणतो आपल्या. लोक म्हणतात बरे बा तुम्ही सुखी आहे, तब्येतीची तक्रार नाही तुमची काहीच. हा म्हणतो कसलं सुखी म्हणजे काय, तब्येतीची काय आपली तक्रार नाही, काहीच तक्रार नाही. तुम्ही दिवसभर खायला देऊ नका, काही नाही. 4 टाइम खायला सांगा, माघार नाही. जेवणात लहान लहान भातात खेडे जरी आले ना आपण काढण्याच्या भानगडीत पडत नाही ना, तसं ढकलून देतो. पण आपलं काही तक्रार बरे बस घ्या कसलं सुखी म्हणजे काय, ही शारीरिक तक्रार आपली काहीच नाही. पण शेजारीच असे नादान मिळाले की असं वाटतंय कुठून आव जसं सुचली आणि इथे फ्लाईट घेतला, इथं राहायला नको नको करून सोडले. उठल्यापासून भांडण, सकाळी उठल्यापासून केरावरून भांडण, नळावरून भांडण, पाण्यावरून भांडण. इकडं पाहिलंच का म्हणून भांडण. भांडायला काही कारण पाहिजे असं काही नाही, दिवसभर भांडण. काकड आरती ते शेजारती, भांडणच भांडण. काय झोपतील तेवढंच बंद, जागे झाले की भांडणाला सुरुवात झाली. नको नको झाले, काय करा. आता याला जे दुःख हे कोणतं आहे, दुसऱ्या जीवापासून. शारीरिक तक्रार नाही याची काही, पण याला दुसऱ्यापासून पीडा आहे. म्हणून दुसऱ्या जीवापासून जी पीडा होत असते त्याला म्हणतात अधिभौतिकता. बरोबर म्हणतात भूती उपद्रव दिधला
दाढीला अथवा निस्तेजीला तेने चित्ती दाहो झाला आधी भौतिक बोलीला तोता. आणि तिसरा ताप आहे तो आधी दैविक ताप म्हणजे देवताधिकांपासून होणारी पीडा. तो आधी दैविक ताप म्हणजे अतिवृष्टी होणं आणि पिकं जाणं, हा आधी दैविक ताप. अगर अनावृष्टी, पाऊस थेंब पडला नाही, काहीच नापेर क्षेत्र राहिलं सर, आधी दैविक ताप आहे. महापुरात सर्व गेलं, सांगली काय झालं, आधी दैविक ताप. भूकंप होणं, भूकंपात सर्व गडप होणं, हा आधी दैविक ताप. आग लागणं, आगीत सर्व भस्मसात होणं, हा आधी दैविक ताप. असं आध्यात्मिक, आधी भौतिक आणि आधी दैविक असे तीन ताप जीवाला तप्त करत असतात. कोणता ना कोणता तरी ताप देतो आणि त्यामुळे मनुष्य व्यथेत असतो, दुःखात असतो. पण तुकोबारा म्हणतात संतांचं दर्शन जर झालं तर संतांच्या दर्शनात हे त्रिविध ताप जातात. तुका म्हणे मन पावोने विश्रांती त्रिविध नासती ताप क्षणे. नाथ महाराज म्हणतात संतांच्या दर्शनात या तिन्ही तापाची बोळवण होते, बोळवण. त्रिविध तापाची झाली बोळवण, त्रिविध नामदारा म्हणतात देवा तुला विश्रांती हवे का, तर चला कुठं, आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव. दैवताचं नाव सिद्धेश्वर नामा म्हणे देवा चला तया ठाया विश्रांती घ्यावी. विश्रांतीचे स्थान संतांचे माहेर ते या भूमीवर अलंकापूर. देवालाही विश्रांती जिथे प्राप्त होते असे आहे संत. म्हणून तुकोबारा सांगतात संतांच्या दर्शनात त्रिविध ताप जातात आणि जीवाला विश्रांती प्राप्त होते. कोणी म्हणेल तिकडं जायला पाहिजे मग विश्रांती मिळणार ना त्यांच्या दर्शनात. आम्हाला तर जाता येणं शक्य नाही, पण आम्हाला तर विश्रांतीची गरज आहे. मग कसं काय आम्हाला विश्रांती कशी मिळणार. तुकोबारा म्हणतात जाता येत नाही ना नका जाऊ. तुम्ही जिथे असाल तुमच्या कर्तव्याच्या दृष्टीने तिथे राहा, पण तुम्ही नुसता संतांच्या ठिकाणी भाव जरी ठेवला तर तो भाव म्हणजे विश्रांतीचा ठाव आहे. विश्रांतीचा ठाव तुम्ही कसे आहात, परावी येणारी माऊली समान, परस्त्री आम्हाला माते समान आहे. म्हणून तुझा हे सायास करू नको. आम्ही विष्णुदास त्या प्रकारचे नाही. एकांतात तरुण स्त्री आलेली आपली अपेक्षा व्यक्त करते तर तिच्याविषयीची भावना तुकोबारा काय व्यक्त करतात. माते, हे माते तुझा, तू माझी आई आहेस. मातृभावना निर्माण, हे काम राहित्याचं लक्षण. चित्र पाहिल्यानंतर काम उत्तेजित होतो, पण तरुण स्त्री प्रत्यक्ष हावभाव करतात तरी अंतकरणात काम निर्माण होत नाही. हे संतांचं जीवन आहे, असं शुद्ध जीवन आहे. पापाचा मळ नाही, कामाचा मळ नाही, पापाचा मळ नाही. ही माते तुझा. सजन कसायच्या जीवनात हीच गोष्ट आहे. ते म्हणतात हे माते तुझा हे प्रयत्न करू नको. तुकोबारांचा संबंध आपल्या छत्रपती शिवाजी राजांना आला. छत्रपती शिवाजी राजांची देखील हीच भूमिका. हे माते तुझा. कल्याणचा खजिना लुटला, त्या सुभेदाराची सून ज्यावेळेला आणली, खजिना आणलेला आहे आपल्या करता, म्हणे काय आणलाय, ती तर सुभेदाराची सून पुढे उभी केली. छत्रपती शिवाजी राजे म्हणतात ही माझी माता आहे, हिची बोळवण करा, चोळी बांगडी करा. अशीच माझी जिजाई सुंदर असते, तुम्ही सुंदर झाला असते. ही संतांची विचारसरणी आहे. परस्त्री माता, पराविया नारी रखमाई समान.
परोपकारी नेमे परनिंदा परस्त्रिया सदा बहिणी माया ही संतांची विचारसरणी आहे. जगाला त्यांनी ही दिलेली आहे. पण दुर्दैवाचा प्रकार असा आहे, संत शिकवणीपासून विचारापासून बाजूला समाज गेलेला आहे. म्हणून बलात्काराची प्रकरण घडतात. जे आज प्रकरण दिसून येतात, ज्या ह्या गोष्टी घडतात, याच कारण संत विचारापासून लोक बाजूला गेल्यामुळे. अरे परस्त्री आपली माता आहे ही विचारसरणी ठेवा. हे होणार नाही. पाठ्यपुस्तकातून असे प्रसंग असायला पाहिजे, असे संतांचे विचार यायला पाहिजे, तरच विद्यार्थ्यांच्या ठिकाणी तरुणांच्या ठिकाणी ही विचारसरणी निर्माण होते. पण असे अभंग असे विचार काढून टाकले तर नको तेच काय काय पाठ्यपुस्तकात हे विचार जनतेच्या पुढे असायला पाहिजे. स्वामी विवेकानंद शिकागो येथे जागतिक धर्म परिषद होती. त्या जागतिक धर्म परिषदेला आपल्या भारताचे प्रतिनिधी म्हणून स्वामी विवेकानंद गेले. सर्व धर्ममार्तंडांची ती सभा होती. जगातल्या प्रत्येक देशातल्या धर्ममार्तंडाने आपापल्या धर्माचं तिथे वर्णन केलं, आपापल्या धर्माची शिकवण विचार दिले. त्या भारताचं कोण आहे, हिंदुस्थानचं म्हणे ते भागव्या कपड्यावाले, आणि त्यांना संधी द्यायला पाहिजे. स्वामी विवेकानंद गेलेले होते, आपल्या भारताचे प्रतिनिधी. ते उभे राहिले. पहिल्याच वाक्यात टाळांचा कडकडाट सभा झाला. इतर धर्ममार्तंड व्याख्यानाला प्रारंभ करत असताना लेडीज अँड जेंटलमन या प्रकारे सुरुवात करायची. पण आपल्या हिंदुस्थानचे प्रतिनिधी स्वामी विवेकानंद यांनी सुरुवातच अशी केली, माय ब्रदर अँड सिस्टर्स, माझ्या बंधू आणि भगिनींनो, माझ्या बंधू आणि भगिनींनो, ही आत्मीयता जिव्हाळा हा हिंदू संस्कृतीचा आहे. ही माझी माता आहे, ही माझी बहीण आहे. हे विचार विवेकानंदांनी तिथे स्पष्ट केले. टाळ्यांचा कडकडाट 5 वेळ सभागृहात. एक एक आपल्या हिंदू धर्माची विचारसरणी स्वामी विवेकानंदांनी तिथे ठेवली. अवाक झाले. सर्वांना विशेष वाटले, काय हिंदू संस्कृती आहे. फ्रान्स देशाचा राजा तिथे आलेला होता त्या धर्मसभेला. त्या फ्रान्स देशाच्या राजाला ही विवेकानंदांची आपली हिंदू संस्कृतीची विचारसरणी खूप आवडली. किती प्रगल्भ ही विचारसरणी आहे, किती सर्वसमावेशक सर्वोपकारक अशी हिंदू धर्माची शिकवण आहे. खूप प्रशस्त वाटू लागली फ्रान्स देशाच्या राजाला. तो फ्रान्स देशाचा राजा विवेकानंदांना भेटला आणि विनंती केली की तुम्ही आमच्या देशात या, अशी तुमची व्याख्यानं द्या. आमच्या देशातल्या जनतेला हे विचार खूप आवडतील आणि परिवर्तन होईल आमच्या देशातल्या जनतेचं. स्वामी विवेकानंदांनी मान्यता दिली. गेले फ्रान्स देशामध्ये, तिथे व्याख्यानं दिली. खूप लोकांची मागणी सारखी चाललेली आहेत व्याख्यानं. एक तरुण स्त्री विवेकानंदांना पाहून मोहित झाली. काय तिला वाटू लागलं, ती एकांतात विवेकानंदांना जाऊन भेटली आणि म्हणू लागली, माझी इच्छा पूर्ण करा. म्हणे, काय आहे तुझी इच्छा? म्हणे, तुमच्यासारखा मला मुलगा व्हावा वाटतो. मला तुमच्यासारखा मुलगा व्हावा वाटतो, ही माझी इच्छा आहे. ती तुम्ही पूर्ण करा. तुम्ही माझी काम वासना पूर्ण केली की तुमच्यासारखा मला मुलगा, म्हणून माझी ही इच्छा आहे, तुमच्यासारखा मला मुलगा व्हावा वाटतो,
ही माझी इच्छा पूर्ण करा. विवेकानंद म्हणतात धन्य आहे तुझी इच्छा की माझ्यासारखा मुलगा तुला व्हावा. प्रत्येक मातेला हीच इच्छा निर्माण व्हावी की मला विवेकानंदांसारखा मुलगा व्हावा, मला ज्ञानोबांसारखा व्हावा, तुकोबांसारखा व्हावा, निळोबांसारखा व्हावा, छत्रपती शिवाजी राजांसारखा व्हावा. प्रत्येक मातेला ही इच्छा निर्माण व्हावी, मला लादेन व्हावा अशी इच्छा कोणत्या मातेला नको की जो विध्वंसक आहे, विघातक आहे, दुसऱ्याची हानी करणार आहे. उपकारक असा मुलगा व्हावा. धन्य आहे तुझी इच्छा की माझ्यासारखा मुलगा तुला व्हावा. ती म्हणाली नुसती धन्य धन्य काय म्हणतात, इच्छा करा ना पूर्ण, म्हणजे करतो ना पूर्ण. कधी? आता. म्हणजे करा ना. अगं तुझी इच्छा आत्ताच्या आत्ता पूर्ण करतो. तू माझी आई आणि मी तुझा मुलगा. मला तू तुझा मुलगा समज आणि आपली इच्छा पूर्ण करून घे. ही आहे संतांची शिकवण, ही आहे हिंदू संस्कृती की तूच माझी माता आहे आणि मला तू तुझा मुलगा समज. अशी उच्च विचारसरणी संतांची. म्हणून त्या शहराच्या दर्शनात का ताप जाणार नाही, का विश्रांती मिळणार. ही विचारसरणी अतिशय महत्वाची आपल्या संतांची समाजामध्ये ती विकसित व्हायला पाहिजे. असताना तिथे पुरोहित आले आणि संकल्प सोडा म्हणा पापोहम पापकर्माहम पापात्मा पापसंभवा त्राहिमां कृपया गंगे सर्व पाप हरा म्हणा संकल्प सोडा. जोग महाराज त्याच्यावर चवताळून उठले. कोणाला म्हणतो पापोहम पापकर्मा म्हणा, जीवनात पाप केलंच नाही तर पापोहम म्हणण्याची काय गरज. पापाचा स्पर्शही नाही. जीवनात कधीच पाप केलं नाही असं निष्पाप जीवन आहे. ही थोडी नाही शक्ती स्वाभिमानाची, किती आत्मनिर्धार आहे, निष्ठा आहे. पापच केलं नाही जीवनात, कुठलाच मल नाही, दोष नाही, क्रोध नाही सापडणार संतांच्या ठिकाणी. काही कुटील लोकांनी क्रोध आणण्याचा प्रयत्न केला. मुंबाजी गोसावीने काठीने मारण्याचा. तुकोबराय गेले, त्याच्या हातपाय दाबतायत. क्रोध नाही शिवाय. पैठणला तर काही कुटील लोकांनी असं जाहीर केलं होतं की जो कोणी नाथ महाराजांना राग आणून दाखवेल त्याला 200 रुपये येणार. 400 वर्षापूर्वीचे 200 रुपये. अनेकांनी प्रयत्न केले पण नाथ महाराजांना राग नाही. एक ग्रस्त जोड्या सगट गेला. नाथ महाराज पूजा करत होते, देवपूजन मांडीवर जाऊन बसला जोड्या सगट. नाथ महाराज हो किती तुमचं प्रेम माझ्यावर की जोडे काढण्याची तुम्हाला आठवण झाली नाही पर्यंत तुम्ही आला. किती प्रेम तुमचं. तो गारच झाला. एका मुस्लिमाने तो विडा उचलला. पान खाऊन तो नाथ महाराजांच्या अंगावर थुंकतोय. नाथ महाराजांना राग नाही आला. 108 वेळा थुंकला. 108 वेळा. नाथ महाराज थुंकल्यानंतर मलिन झालं शरीर, पाणी मलिन झालं, देवपूजेला चालणार नाही म्हणून पुन्हा गंगेवर जायचं स्नान. कोण थुंकत पाहिलंय नाही. शेवटी त्यालाच लाज वाटू लागली की एका सत्पुरुषाला आपण याप्रमाणे छळ. तो शेवटी आला चरणावर मस्त ठेवला, मला क्षमा करा. नाथ महाराज म्हणतात अरे क्षमा ही अपराधाच्या नंतर असते. तुझा अपराधच नाही तर क्षमेचा प्रश्न येतो म्हणून. म्हणे मोठा अपराध तुमच्या अंगावर पान खाऊन थुंकणारा नराधम मी आहे. 108 वेळा मी तुमच्या अंगावर थुंकतो. नाथ महाराज म्हणतो तो तुझा अपराध नाही, ते तुझे उपकार आहेत माझ्यावर. कशी काय उपकार? तुझ्यामुळे माझी 108 वेळा गंगेचं स्नान झालं. बऱ्याच वेळेला वारीला येऊनही माणसं गंगेवर स्नानाला जात नाही. म्हणून चुकलेली स्नान तुझ्यामुळे घडली म्हणा. हे तुझा उपकार आहे. नाथ महाराजांनी त्याला प्रसाद दिला.
देवाच्या दर्शनात ताप जातात आणि विश्रांती प्राप्त होते. तुकोबा म्हणतात चित्त तर जणू काय गंगा जलच, गंगा जशी पवित्र तसं चित्त पवित्र, म्हणून त्या संतांच्या दर्शनात ताप जातात आणि विश्रांती मिळते. पण का हो तुकोबा, क्रोध नाही, काम नाही, लोभ नाही, हे आम्हाला समजून येत नाही ना की हे समोरून आलेले हप काम विरहित आहेत, क्रोध विरहित आहेत असं कळायला नाही मार्ग. तेव्हा आम्हाला समजून येईल असा संतांच्या जीवनातला आणि आमच्या जीवनातला फरक सांगा की आम्हाला सहज समजला पाहिजे. आमच्यापेक्षा संतांच्या जीवनाचं वैशिष्ट्य कसं आहे तर सहज समज वरून नाही समजला जाणारा फरक तुकोबाराय अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात. मुखी संत जीवनाचा आणि आपल्या जीवनाचा फरक तुकोबा दुसऱ्या चरणात स्पष्ट करतात. मुखी अमृताची वाणी, त्यांच्या मुखातून अमृतमय वाणी बाहेर पडते. आपल्या मुखातून काय बाहेर पडते? विषम. आपली वाणी विषम आहे, बोलून येते गोष्टी इंगळाची. काही माणसांना शिव्या दिल्याशिवाय वाक्य पूर्णच करता येत नाही. प्रत्येक वाक्याला शिवी येणार, दुसऱ्याच्या अंतःकरणाला कापत कापत जाणार, अशी विषमय वाणी आपली असते. पण संतांच्या जीवनात मात्र अमृताची वाणी. कधी ते वाईट बोलत नाही, वाईट बोलत नाही. तैसे साचा आणि मावा, मितला आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे, मुखी अमृताची वाणी. वाईट शब्द. धर्मराज दुर्योधनाला कधी दुर्योधन म्हणत नव्हते, सुयोधन म्हणायचे, दुर्योधन नाही म्हणायचे. वाईट शब्दच त्यांच्या मुखातून बाहेर पडत नाही. मुखी अमृताची वाणी. एक मूर्ख मनुष्य एका संतांजवळ गेला. मूर्ख कुठे पोहोचतात. एका संतांजवळ गेला आणि शिव्या देऊ लागला. संतांना शिव्या देऊ लागला. संत शांत. भाष्याचा सपाटा झाला आणि प्रत्येक वेळेला नवीन शिवी, जुनी येऊ द्यायची नाही. प्रत्येक वेळेला नवीन. काही माणसांजवळ शिव्यांचा स्टॉकही भरपूर असतो, सारखा शिव्या देतोय. पण संत शांत. समोरून काय प्रतिक्रिया संतांची न झाल्यामुळे याची धार बोथट झाली. याला शिवीच आठवेना आता कोणती शिवी द्यायची. समोरून देवाने चांगलं तोंड दिले बोल, देवाने चांगलं तोंड दिले बोल म्हटल्यानंतर त्याला वाटू लागलं आता बोललं पाहिजे. देवाने तोंड काय शिव्या देण्याकरता दिले का? मला मग राम भजन नको दिया. हा शिव्याचा वापर करतो त्या तोंडाचा. याला लक्षात आणून दिला पाहिजे देवाने तोंड कशा करता देते.
म्हणलं काय रे तुला काय वाटत नाही इतक्या वेळ शिवाय दिलं तरी घाम फुटत नाही. काय वाटायचं त्याचं ते काहीच वाटत नाही. काय वाटायचं काय तू तुझं काम केलं मी माझं काम केलं आपण काहीच वाटत नाही. काय वाटायचं त्याचं. एक लक्षात घे तू तुझ्या मित्राला मनी ऑर्डर केली 5,000 रुपयाची मनी ऑर्डर केली मित्राला. त्या मित्राने जर ती सोडूनच घेतली नाही तर ती मनी ऑर्डर जाईल कुठं परत कुठं. भेजने वाले का नाम और पूरा पता त्याच्यावरती परत येणार. ज्याने पाठवली त्यालाच मिळणार. त्याच्या बापाला नाही भावाला नाही बायकोला नाही मुलाला नाही. ज्याने पाठवली त्यालाच ती मिळणार. तशी तू शिव्यांची मनी ऑर्डर केली मला पण मी सहीच करत नाही. मी सोडूनच घेत नाही. ही तुझी तुला मला काय त्याचं. अरे उलट तुझी वाचा ही विटाळली गेली. पाप झालं वाचित पाप झालं तुझं. कशा करताय देवाने भजना करतात. घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोर वाचे येणे मुखे तुझे वर्णी गुणना तुम्हाला मुख राम भजन को दिया. ही मुखी अमृताची वाणी संतांची. हा फरक दिसून येतो की नाही. संतांच्या आणि आपल्या जीवनातला फरक हा कळतो की नाही. आपण काय बोलतो संत विसरतो. आता दुसरं सांगतो मुखी अमृताची वाणी. संत नित्य नामचिंतन करतात. गिरिराजांनी हाच धंदा गोविंदाचे पावडे आणि नामाला अमृत म्हटले. नामामृत सार मुखा माझे अमृता म्हणे गोड नाम तुझे देवा. त्यांचं सतत नामचिंतन चालू असतं. गिरिराजांनी हाचे धंदा एका जनार्दनी नित्य हरीचे कीर्तन. आणि आपण कीर्तनात बसूनही म्हणत नाही विठ्ठल विठ्ठल. माफ करा राग मानू नका. काहींचं कीर्तनाला येणे इतकं पुण्य आहे पण नामचिंतन करणे इतकं नाही. म्हणून काही माणसं कीर्तनात बसूनही विठ्ठल विठ्ठल म्हणत नाही. ज्या वेळेला विठ्ठल विठ्ठल भजन चालतं त्यावेळेला ते दुसऱ्याची गप्पा मारत राहतात. शेजारी जर म्हटलं ना ये अरे विठ्ठल विठ्ठल म्हणते महाराज काय म्हणतात. हा म्हणतो ये गप तुला म्हणायचं तर म्हण. आठवण देऊनही म्हणू शकत नाही. आणि संत नामस्मरणाविना क्षणभरे राहत नाही. माझी मदत झाली छंद या नामाचा घेतला असेल नेघे 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 माझी वाचा विसरा. ते म्हणतात वाणी लाग गप राजा विश्रांती घे पण त्यांची वाणी थांबत नाही आणि आपली वाणी म्हणत नाही. फरक आहे की नाही. म्हणून आपल्या शरीरातून संत जीवनातला हा फरक आहे. मुखी अमृताची वाणी हा दुसरा झाला. आणि तिसरं सांगतो मुखी अमृताची वाणी. आले मुखा वाटे अमृत वचन उत्तीर्णता येणे नव्हे जन्मी असा संत बोध देतात. अमृतमय वचन त्यांच्या मुखातून बाहेर पडतात की इतरांच्या जीवनात ती लाभदायक ठरतात. त्यांचे दोष जातात आणि त्यांची प्रवृत्ती. नारदाच्या मुखातून वचन निघाली अमृतमय वचन निघाली. वाल्याच्या कानावर गेली. वाल्याचं परिवर्तन झालं की नाही. वाल्याचा वाल्य कृष्ण बनला. जगातला आद्य कवी झाला. आणि त्याने जसं रामायण लिहिलं तसं रामाला वागावं लागलं. त्या निर्दोष बनला. मला सांगा नारदाच्या भेटीनंतर वाल्याकडून एक तरी हत्या घडली का. एकही नाही. जीवनच बदललं. नारदाच्या मुखातून निघालेली अमृतमय वचन ही परिणामकारक ठरली. तुका म्हणे कानी ऐकली मात तोच झाला घात जीवपणा. ही मुखी अमृताची वाणी. असं संतांच्या जीवनात आपल्या जीवनात फरक असतो. पण संतांचा देह जो असतो तो देवाचे कारणी. देह देवाचे कारणी. बरवे झाले लागलो कारणी तुमचे राहिले उच्चारण. असं देह देवाच्या सेवेतच त्यांचा सतत असतो. हा त्यांच्या आपल्या देहातला फरक आहे. पण तो महाराज हे तुम्ही सगळं सांगितलं पण माझ्या डोक्यात काही शिवत नाही का. आमच्या देहातला संतांच्या देहातला असा फरक काय. फरक काय आम्हाला डोक्यात बसत ना. तुम्ही एवढं सांगितलं बरं का. अहो आमचा जन्म आईच्या उदरातूनच होतो योनीद्वारा. आणि रक्तरेतापासून आई वडिलांच्या रक्तरेतापासून पिंड बनतो. योनीद्वारा जन्म होतो. आमचा देह जसा जन्माला आला रक्तरेतापासून योनीद्वारा जन्माला आला. संत काय आकाशातून पडत नाही. त्यांचा देह योनीद्वाराच जन्म आहे.
येण्याचं ठिकाण आमचं आणि त्यांचं एकच आहे, रॉ मटेरियल ही एकच आहे, हा फरक कसा काय? तुकोबर म्हणतो तू अगदी योग्य बोलला, हा फरक तिथूनच आहे, मुळातूनच आहे. तू जर रॉ मटेरियल म्हणतो ना, जे आहे ना तिथूनच फरक आहे. म्हणजे कसं आहे, तुमचं आमचं जे बीज आहे, तुमच्या आमच्या आईवडिलांचं जे रक्त रेत आहे, जे बीज आहे ते अशुद्ध आहे, आणि संतांचं जे बीज आहे ते कसं आहे? तुकोबरा तो मुळातला फरक अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतो. शुद्ध बीजातो
घुमटी म्हणून समाजाला ते उपकारक ठरतात आणि बाकीची जी बीज आहेत ती उपद्रवक आहेत. बीज तैसे फळ वरी आले अमंगळ म्हणून समाजाला ते घातक ठरतात, नाशक ठरतात. म्हणून तुकोबारा म्हणतात हा मुळातूनच फरक आहे. आपल्या ग्रामीण भाषेत म्हणे ना, बाप तैसा बेटा कुंभार वैसा, हे म्हणीचं झालं पूर्वार्ध. या म्हणीचं उत्तरार्ध मराठवाड्यात सापडतं. बाप तैसा बेटा कुंभार वैसा लोटा, घोडी तैसी मेख माय तशी लेख. तुम्ही काय याच्यापासून अपेक्षा करता? हिची आई किती नांदली ते ही नांदायची. माय तशी लेख आणि बाप तैसा बेटा. आई वडिलांच्या संस्कारानुसार पुढची प्रजा जन्माला येते. अन्न भक्षणापासून अवलंबून आहे. आई वडील अन्न कोणतं भक्षण करतायत? सात्विक, राजस का तामस? आहार शुद्ध सत्व शुद्धी. जैसा घेपे आहार धातू तैसा चोळी आकार, धातू ऐसा अंतर भाव पोखे. यादृशम भक्षेद अन्नम जायते तादृशी प्रजा. जसं अन्न भक्षण करू तशी प्रजा जन्माला येत असते. वाईट फळं जी समाजापुढे दिसून येतात त्याचं कारणच वाईट बीज, बीजावर अवलंबून आहे. म्हणून शासनाचे लक्षात आल्यामुळे बीजावर फळं अवलंबून असतात. म्हणून शासनाने बी बियाणे महामंडळ एवढ्या करता निर्माण केलं की चांगलं बीज जर शेतकऱ्यांना मिळालं तर चांगलं उत्पादन होईल आणि देशाचा विकास होईल. म्हणून चांगली बीज करण्याकरता बी बियाणे महामंडळ निर्माण केलं. पण दुर्दैव असं आहे, शासन इतरांच्या बीजाचा विचार करतं पण बीज निर्माण करणाऱ्यांच्याच बीजाचा विचार करत नाही. त्या बीज निर्माण करणाऱ्यांच्या बीजाचा विचार केला पाहिजे, म्हणजे सगळी बीज चांगली मिळू शकते, समाजाला उपकारक ठरतील, उपयोगाची ठरतील. आई वडिलांचे आहार विहार कसे आहेत त्याच्यावर सर्व पुढे संतती अवलंबून आहे. तुकोबारांनी तोच मुळातून भाग स्पष्ट केला. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ घुमटी. म्हणून जे नरसिंहराव जोग या पित्यापासून विष्णू महाराज जोग महाराज जन्माला आले. हे गोमट फळ गोमट्या बीजापासून जन्माला आलं, शुद्ध बीजापासून जन्माला आलं. म्हणून सर्व जगाला ते उपकारक ठरलं. आज आपल्याला प्रत्येकाला सर्वस्व वाटतंय. याचं कारण त्यांच्या जीवनातून जे अनेक असे उपकारक जन्म आले. म्हणून त्यांचा हा पुण्यतिथी महोत्सव आपण सर्व इथे संपन्न करत आहात. सर्व परिसर तालुका पातळीवर योगेश महाराजांचं मार्गदर्शन आयोजनातून मोठ्या उत्साहाने तुम्ही करतात. थोडा वेळ अधिक झाला तरी तुम्ही शांत बसलात. तुमचं खरं धन्यवाद तुम्हाला द्यावेत. तुकोबारांचं जीवन हे कसं उपकारक, संतांचं जीवन हे किती समाजाच्या हिताचं कल्याणाचं ही शिकवण तुकोबारांनी विचार आपल्या पुढे ठेवलेले आहेत. आपण याशी अभंग नजरेसमोर ठेवावेत. अभंगाप्रमाणे आपलं जीवन बनवावं. खरोखरच इथून सुरुवात जर झाली आईवडिलांच्या शुद्ध बीजापासून तर किती समाजामध्ये परिवर्तन होईल, किती समाजात चांगलं होईल, देशाचं कल्याण होईल, नव्हे जगाचं कल्याण होईल. तेव्हा असे संतांचे विचार समोर यायला पाहिजेत. म्हणून असे अभंग सर्वांच्या नजरेसमोर येण्यासाठीच गाथा मंदिराची योजना देऊला राबवण्यात आली. तर जोग महाराजांची फार मोठी क्रांती आहे. सर्व समाजापर्यंत, सर्व घटकापर्यंत पोहोचवण्याचं कार्य जोग महाराजांनी केलं. आपण तालुका पातळीवर या ठिकाणी हा कार्यक्रम घडवला. तुम्हाला जेवढे धन्यवाद द्यावे तेवढे थोडेच आहे. आता तुम्हाला शेवटची विनंती आहे की आता हा शेवटचा शताब्दी महोत्सव पुण्यतिथीचा आळंदी येथे होणार आहे. तर त्या आळंदी येथे होणाऱ्या भव्य उत्सवाकरता आपण सर्वांनी जरूर वेळ काढा. या आणि तो एक आगळा वेगळा जगातला एक विशेष सोहळा तो आमच्या संस्थेचा तिथे जोग महाराजांच्या पुण्यतिथीच्या शताब्दीचा होणार आहे. आपण माघ शुद्ध नवमी
ते मार्ग ती प्रतिपदा या कालावधीमध्ये तो आहे 3 ते 10 या प्रकारे उपस्थित राहा आणि अंतर्मुख भगवान करून सर्वांना सद्बुद्धी प्राप्त होऊन सर्वजण सत्पथगामी म्हणून आनंदाचे सम्राट होत. ज्ञानोबरायांनी तुकोबरायांनी या सर्व संतांनी एक मोठी क्रांती घडवली. आपण त्या विचाराचे पाईक बनून जोग महाराजांनी जो प्रचार प्रसार केला त्याची आज्ञा शिरोधार्य मानून सर्व आनंदाचे सम्राट होत हीच प्रार्थना करून सेवेला विराम देतो. मोठे उत्साहाने टाळे वाजून तुकोबरायांच्या नामाचं जयघोष आपण करूया. सर्वांना विनंती, सर्वांनी वर हात करा. वर हात करून तुकोबरायांचा आपण नामघोष थोडा वेळ करून सेवेला विराम देतो. तुकाराम तुकाराम